ज्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तो प्रत्येक जण उद्ध्वस्त होणार. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तो प्रत्येक जण रडणार. ज्यांनी तुम्हाला फसवलंय तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होणार. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा कितीही मोठा असणारा शत्रू तुमच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या लाईफमधून कुठेतरी लांब करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. असं कुणीच नसेल की ज्याच्या आयुष्यात शत्रूच नसेल. आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात, हातावर मोजण्या इतके मित्र असतात, पण शत्रू मात्र असंख्य असतात. थोडी कुठेतरी आपण प्रगती केली, घरात एखादी नवीन वस्तू घेतली, कुठेतरी आपल्याला यश मिळायला लागलं, घरात एखादा चांगला कार्यक्रम केला की आपल्याच लोकांना ते बघवत नाही. मग कटकारस्थान करणं असेल किंवा कित्येक वेळा मग जादूटोणा करणं असेल, नजर लावणं असेल, बऱ्याच अशा गोष्टी केल्या जातात. बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो. बघा, तुमचा कुठलाही शत्रू असेल, तुम्हाला माहिती असणारा असेल, तुम्हाला माहिती नसणारा असेल, त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. तो अवश्य करा. बघा, सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा शनिवारी करायचा आहे. आठवड्यातील कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही मंगळवारी. शनिवार मंगळवार या दोघांपैकी कुठलाही दिवस, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत एक लाल किंवा शेंदरी रंगाचं कापड घ्यायचं आहे. लाल किंवा शेंदरी रंगाचं कापड, त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंबू ठेवायचं आहे. जे लिंबू ठेवलेलं आहे त्या लिंबाच्या वरती लाल रंगाच्या पेनाने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. आता शत्रूचं नाव माहिती नसेल तर तुम्ही फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे. नाव लिहिल्यानंतर हे लिंबू त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हनुमानाच्या डाव्या पायाला, जो हनुमानाचा डावा पाय आहे त्या डाव्या पायाला ही पोटली म्हणजे ही लिंबाची पोटली तुम्हाला स्पर्श करायची आहे, टच करायची आहे. ही लिंबाची पोटली हनुमानाच्या डाव्या पायाला स्पर्श केल्यानंतर तुम्हाला फक्त 7 वेळा त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या व्यक्तीचा चेहरा किंवा मग फक्त एक शत्रू म्हणून जो त्रास देतोय एक त्याचं चित्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे आणि 7 वेळा मी तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. मंत्र आहे ओम क्रीम क्लीम, ओम क्रीम क्लीम सर्व शत्रू शत्रू स्वाहा. 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 हा नंबर 7 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र 7 वेळा म्हणायचा आहे. 7 वेळा म्हणून त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्यानंतर हेच लिंबू त्याच कापडातून आपल्या घरी आणायचं आहे. सलग 7 दिवस हे लिंबू तुमच्या डाव्या कडेला तुम्हाला ठेवायचं आहे. झोपताय तर डाव्या बाजूला ठेवा, खिचा वगैरे आहे डाव्या बाजूला ठेवा, ट्रॅक टी शर्ट घालताय डाव्या बाजूला ठेवा, तुमच्या कुठेही पण ते डाव्या बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे. 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर कुठेही मोकळी जागा असेल, एखादं शेत असेल किंवा पडकी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे लिंबू घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाचे 4 भाग करायचे आहेत. 4 तुकडे करायचे, ते कट करायचं लिंबू आणि 4 दिशांना हे लिंबू घराच्या बाहेर लांबपर्यंत जाऊन 4 दिशांना ते फेकून द्यायचं. कापडसुद्धा तिकडेच कुठेतरी टाकून द्यायचं आणि घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्यायचं. हा उपाय पुन्हा करायची गरज नाही, फक्त तुम्ही एकदा करून बघा. ज्या शत्रूच्या नावाने केले, जो व्यक्ती त्रास देतो त्याच्या नावाने केले, तो पूर्णतः शमणार. दुसरा उपाय सांगते. खूप एखादा व्यक्ती तुम्हाला टार्गेट करतोय, काहीतरी जादूटोणे तुमच्यावरती करतोय, सतत तुमच्या कामात व्यत्यय आणतोय, विघ्न आणतोय, अडचणी आणतोय, तुम्हाला एक
पोटली मिळते बघा बाजारामध्ये रेडीमेड, पिशवी म्हणतो आपण त्याला, एक छोटीशी. ही पोटली किंवा पिशवी बाजारातून विकत आणायची आहे. घरी पण स्टिच करू शकता, नसेल तर घरामध्ये कापड असेल लाल रंगाचं ते घेतलं तरीही चालेल. त्या कापडावरती किंवा जर पोटली घेतली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 7 बिबवे टाकायचे आहेत. बिबोटी ज्याला आपण म्हणतो, बिबोवा, आम्ही बिबो म्हणते किंवा बिबोटा म्हणतो. आता प्रत्येकजण अलग काहीतरी म्हणत असेल. पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज हे बिबवे मिळतील. फक्त त्यांना सांगा काळ्या रंगाचे आम्हाला 7 बिबवे द्या. 7 बिबवे तुम्हाला त्या लाल कापडामध्ये किंवा पिशवी पोटली घेतली असेल तर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यामध्ये 7 चिमूटभर तुम्हाला बडीसोप घालायची आहे. यामध्ये तुम्हाला एक किंचित कणभर तुम्हाला हळद घालायची आहे. थोडेसे अख्खे आपल्या घरात जे तांदूळ असतात ते तांदूळ तुम्हाला घालायचे आहेत. आणि शेवटी याच्यामध्ये तुम्हाला लवंग घालायचे आहे. फूलवाली अख्खी लवंग घालत असताना तुमच्या शत्रूच्या नावात म्हणजे तुमचं शत्रूचं जे नाव आहे त्या नावात जेवढी अक्षर आहेत तेवढ्या अक्षराने तुम्हाला लवंग घालायचे आहेत. समजा माझ्याच घरातला शत्रू आहे आणि त्याचं नाव नीरज आहे. नीरज 3 अक्षर आहेत तर मी 3 लवंग घेणार. समजा माझ्या शेजारची एखादी बाई मला त्रास देते आहे आणि तिचं समजा नाव आहे भानुमती 4 अक्षर आहेत तर मी 4 लवंग घेणार. समजा माझी एखादी मैत्रीण त्रास देते आहे जिचं नाव रीना आहे, रीना 2च नावं आहेत तर मी 2 लवंग घेणार. समजा माझ्या ऑफिसमध्ये मला कोणीतरी त्रास देत आहे आणि त्यांचं नाव आहे विनायक 4 अक्षर आहेत तर मी 4 लवंग घेणार. म्हणजे तुमच्या शत्रूच्या नावात जेवढी अक्षर आहेत ज्याच्यासाठी हा उपाय करताय तर तुम्हाला तेवढे लवंग त्या पोटलीमध्ये त्या कापडामध्ये ठेवायचे आहेत. सांगितलेलं सगळं साहित्य लवंगांसकट त्या कापडात घट्ट बांधायचं आहे. पोटली असेल तर ती खेचा म्हणजे पॅक होईल. आता ही पोटली जी आहे ही स्वतःवरून उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 7 वेळा. बघा समजा हे हातात घेतलं आहे तर उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा, असं 7 वेळा तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आहे. 7 वेळा ओवाळून झाल्यानंतर तुम्हाला ती पोटली घराच्या बाहेर कुठेही घेऊन जायची नाही. ती पोटली घरातल्या किंवा घराच्या बाहेर कुठल्याही सदस्याला पाहू द्यायची नाही. त्या पोटलीला कुणालाही घरात किंवा बाहेर कुणालाही स्पर्श करू द्यायचा नाही. ही पोटली जी आहे आपल्या 5 मिनटं कपाळाला रोज सकाळी उठल्यानंतर लावायची. शत्रूचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि फक्त एकच मंत्र म्हणायचा, एकच शब्द तुम्हाला सांगते तो म्हणायचा, समाप्त हा, समाप्त हा, समाप्त हा. बघा समाप्त हा, समाप्त हा, समाप्त हा. फक्त इतकं 5 मिनटं म्हणायचं आणि त्याच्यानंतर ती पोटली जवळ ठेवायची. तुम्ही 1.25 महिना ही पोटली तुमच्या जवळ ठेवून बघा. खिच्यात, पाकिटात, बॅग असेल ऑफिसमध्ये जाताना त्याच्यात, व्यवसायाच्या गल्ल्यात असेल, घरात सुरक्षित वाटते तर घरात कुठेतरी सुरक्षित तुम्ही ठेवून बघा. 1.25 महिन्यामध्ये तुम्हाला त्रास देणारे असंख्य शत्रू असतील, काहीही असेल, कुठलाही विघ्न असेल, कुठलाही त्रास असेल तो पूर्णतः संपेल. या उपायाने तुमच्या असंख्य अडचणी दूर होतील. बघा बिबोवा असेल, त्याच्यामध्ये घातलेली हळद असेल, लवंग असेल, ह्या सगळ्या गोष्टी शत्रुबाधा दूर करणाऱ्या आहेत, शत्रूचा नाश करणाऱ्या आहेत. जेव्हा तंत्रमंत्र करून या गोष्टी तुम्ही सोबत ठेवता तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला त्या 1.25 महिन्यात पूर्णतः सिद्ध होतात. त्या 1.25 महिन्यामध्ये तुमच्या अवतीभोवती एक संरक्षण कवच तयार होतं, ज्यामुळे तुमच्यापर्यंत कुठलीच वाईट शक्ती येत नाही. कारण ह्या वस्तू तुमचं कायम संरक्षण करत राहतात. 1.25 महिन्यामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लागू पडल्या तर त्यानंतर जरी या वस्तू तुम्ही टाकून दिल्या, कुठे बाजूला ठेवून दिल्या, विसर्जित केल्या, एखाद्या झाडाखाली टाकल्या चालतील. 1.25 महिन्यानंतर त्या वस्तू तुम्हाला वर्षभर तरी सिद्ध राहतील. पूर्ण अख्खं वर्ष जाईपर्यंत तुम्हाला कुठलाही शत्रू त्रास होणार नाही. खूप साधे आणि सोपे उपाय आहेत, नक्की करा.